मित्रांनो, फर्स्ट इयर 2024 पॅटर्न मध्ये पहिल्यांदाच एक्झाम होते, त्यामुळे मुलांना अभ्यासासाठी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पण नाहीयेत आणि पेपर पॅटर्न सुद्धा नाहीये। पण या व्हिडिओमध्ये काळजी करू नका, मी तुम्हाला तुमचा 2024 पॅटर्नचा फर्स्ट इयरचा जो पहिलाच पेपर आहे M1 इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 1 याचा पेपर पॅटर्न घेऊन आलो आहे। कुठल्या क्वेश्चन मध्ये किती मार्काला क्वेश्चन येतो, बिट्स कसे असतील, किती मार्काला असेल, MCQ वगैरे, थेरी क्वेश्चन सगळं मी इथे पेपर पॅटर्नच्या व्हिडिओत देणार आहे। सो हे व्यवस्थित लक्ष द्या आणि याच पद्धतीने अभ्यास करा। बघा, तुमचा M1 चा जो पेपर आहे याच पद्धतीने आणि तुम्ही स्कोरिंग कराल। मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये मी फिजिक्स केमिस्ट्रीचाही पेपर पॅटर्न देणार आहे आणि त्याच्यानंतर बाकीचे जे विषय आहे तुमचे ग्राफिक्स, मेकॅनिक्स, BEE, BXC, ओके, FEL या सगळ्या विषयांचे पेपर पॅटर्न मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओज मध्ये देत राहणार आहे। सो आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि तसंच या प्रत्येक विषयांचे पॉडकास्ट, त्या सब्जेक्ट मधले जे एक्सपर्ट टीचर आहे त्यांचे पॉडकास्ट की पेपर कसा सोडवायचा, कुठले इम्पॉर्टंट क्वेश्चन, सगळं डिस्कशन असलेले पॉडकास्ट आपल्या चॅनलवर येत आहे। या सगळ्या विषयांचे IMP क्वेश्चनचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत आहे। सो चॅनलला कनेक्टेड राहा, तुम्हाला खूप महत्त्वाच्या गोष्टी मी सांगत जाणार आहे। मित्रांनो बघा, M1 चा पेपर पॅटर्न तुमच्या समोर आहे, इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 1। इथे जर तुम्ही बघितलं तर पहिला क्वेश्चन आहे तो MCQ चा आहे। सो लक्षात घ्या, MCQ किती 6 क्वेश्चन असतात। MCQ चे तुम्हाला टोटल 6 क्वेश्चन असणार आणि 10 मार्कला असणार। ओके, 10 मार्कला तुम्हाला 10 मार्कला तुम्हाला 6 क्वेश्चन MCQ चे असणार आहे, जे 1 ते 5 युनिट आपले, प्रत्येक युनिटवर एखादा 2 क्वेश्चन असतो या पद्धतीने। ओके, आता येऊया आपण, हा झाला क्वेश्चन नंबर 1। त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2 त्याला और 3। बघा, पेपर पॅटर्न असा असतो, भरपूर इंजिनिअरिंगच्या मुलांना माहीतच नाहीये फर्स्ट इयरला आलेल्या की पेपर कसा असतो, 12वी सारखं इथे नाहीये। लक्षात घ्या, क्वेश्चन 2 त्याला और क्वेश्चन 3 आहे। दोन्ही युनिटमध्ये, दोन्ही क्वेश्चन मध्ये ABC EBC 3 बीट आहे। ओके, बघा, क्वेश्चन 4 त्याला और क्वेश्चन नंबर 5, क्वेश्चन 6 त्याला और क्वेश्चन नंबर 7। सिमिलरली पुढच्या याच्यासाठी प्रत्येक क्वेश्चन मध्ये 3 बीट आहे आणि प्रत्येक मेन क्वेश्चनला दुसरा क्वेश्चन और आहे। आता लक्षात घ्या, क्वेश्चन 2 आणि 3 हे दोघं पण तुमचे, क्वेश्चन 2 आणि 3 हे दोघं पण तुमचे युनिट नंबर 1 वर आहे। क्वेश्चन 4 आणि 5 हे दोघं पण युनिट नंबर तुमचे 2 वर आहे। हे जे MCQ आहे क्वेश्चन नंबर 1, हा पूर्ण MCQ चा जो क्वेश्चन आहे हा युनिट नंबर 1 2 3 4 5 कसल्या मधलाही क्वेश्चन येऊ शकतो। ओके, आता क्वेश्चन 6 आणि 7 हे दोघे पण युनिट नंबर 3 वर आहे। सिमिलरली आपण जर पुढे आलो तर तुम्हाला दिसेल, बघा इथे लक्षात घ्या, क्वेश्चन नंबर 8 9 दोघं पण युनिट नंबर 4, क्वेश्चन नंबर 10 11 युनिट नंबर 5। सो अशा प्रकारे तुमचा पेपर पॅटर्न असतो। बघा, इकडे 2 बीट आहे, AB 6 12 मार्कला क्वेश्चन आहे। इकडे सगळीकडे 3 बीट आहे, 4 मार्कला क्वेश्चन, म्हणजे 12 मार्कला क्वेश्चन। आता इंजिनिअरिंग मधला एक फंडा समजून घ्या, काय फंडा आहे लक्षात घ्या। मला काय सांगायचंय, इंजिनिअरिंग मध्ये कसं असतं, तुम्ही जर क्वेश्चन नंबर 2 घेतला तर त्याला और क्वेश्चन नंबर 3 आहे। 2 जर घेतला तर 2 पूर्ण सोडवायचा, 3 पूर्ण और सोडून द्यायचा, 3 और सोडून द्यायचा, 3 तुम्हाला करता येणार नाही। किंवा तुम्ही जर 3 घेतला तर 2 और सोडून द्यायचा, 3 मधले ABC तिघं पण बीट करायचे। काय सांगितलं मी, क्वेश्चन नंबर 2 घेतला तर 2 मधले ABC तिन्ही बीट करा, और आहे 3 सोडून द्या। आणि जर तुम्ही 3 सोडवायला घेतला तर 3 मधले तिन्ही बीट ABC करा, 2 पूर्ण सोडून द्या। काही मुलं काय चूक करतात, 2 मधले त्याला 2 जमतात, A आणि B, आणि 3 मधला त्याला B जमतो, त्याला वाटतं 1 2 3 4 4 4 12 मार्क झाले। असं इंजिनिअरिंग मध्ये चालत नाही। प्रत्येक पेपरला अशाच प्रकारे असतं, प्रत्येक सब्जेक्टला अशाच प्रकारे असतो। बाकी विषयांचे पण मी पेपर पॅटर्न देणार आहे, तो ते पुढचे व्हिडिओ बघत राहा, पेपर पॅटर्न समजून घ्या। हा पूर्ण क्वेश्चन 2 आणि 3 हे पूर्ण फक्त युनिट 1 चेच क्वेश्चन असतील। नंतर युनिट 1 बघा कुठेच नाही दिसणार तुम्हाला, युनिट 1 कुठेच नाही दिसणार। कळतंय, म्हणजे इंजिनिअरिंग मध्ये ठरलेलं आहे का युनिट 1 चे क्वेश्चन कुठल्या क्वेश्चन मध्ये येतील, युनिट 2 चे कुठले येतील, युनिट 4 चे कुठे येणार, क्वेश्चन नंबर 8 आणि 9 मध्येच येणार, युनिट 5 चे क्वेश्चन नंबर 10 आणि 11 मध्येच येणार। हे ठरलेलं आहे, तिथेच क्वेश्चन येणार। आणि क्वेश्चनला क्वेश्चन और असेल, हा केला तर हा सोडून द्यायचा, हा केला तर हा सोडून द्यायचा। तसंच बघा, हा 8 केला तर 9 सोडून द्या, 9 केला तर 8 सोडून द्या। क्वेश्चन मध्ये कुठे पण प्रकारे एनी 2 वगैरे काहीच राहत नाही। 3 बीट आहे ना, असो तिन्हीचे तिन्ही तुम्हाला करणं गरजेचं आहे। 12वी पर्यंत काय असायचं, 3 बीट असले, 3 पैकी सॉल्व एनी 2 असायचं। इथे तसं नाही राहत, तिन्हीचे तिन्ही कंपल्सरी। बघा, आता कुठल्या क्वेश्चन मध्ये काय काय येतं ते पण समजून घ्या। क्वेश्चन नंबर 1 मध्ये मी सांगितलं तुम्हाला 5 ते 6 क्वेश्चन MCQ चे येतात, ओके, सगळ्या युनिटवर मिळून असतात। नंतर क्वेश्चन नंबर 2 मध्ये लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम, रोल्स थेरम, टेलर्स थेरम किंवा मॅक्लॉरिन्स थेरम आणि फुरियर सिरीज।
यांच्यावरचे क्वेश्चन या बीटला येणार. कुठल्या बीटला काय येणार आहे ते सुद्धा मी सांगतोय. क्वेश्चन 3 मध्ये बघा, ए मध्ये रोल्स थेरम किंवा लॅग्रांजियन एमईटी, नंतर मॅक्लॉरियन्स थेरम किंवा टेलर थेरम आणि फुरियर हाफ रेंज याच्यावरती क्वेश्चन येणार आहे. आता जर आपण क्वेश्चन नंबर 4-5 ला गेलो, युनिट नंबर 2, ओके, मल्टी व्हेरिएबल कॅल्क्युलस, याच्यामध्ये बघा ए मध्ये पार्शियल डिफरन्शिएशन, रूटीन अँड व्हेरिएबल टू केप्ट कॉन्स्टंट आणि युलर्स थेरम, होमोजेनियस फंक्शन, एक्झाम्पल ऑन डिफरन्शियल कंपोजिट फंक्शन. आणि जर 5 मध्ये गेले, 5च्या ए बीट मध्ये सेम हाच टाइपचे प्रश्न येणार आहे. नंतर बी मध्ये सेम युलर्स आणि सी मध्ये डिफरन्शियल कंपोजिट फंक्शन, म्हणजे सेम टाइपचे क्वेश्चन येणार आहे. आता युनिट नंबर 3 ला गेले तर क्वेश्चन नंबर 6-7 सोडवायचा. 3 मध्ये बघा, ए मध्ये जॅकोबियन किंवा जॅकोबियन ऑब्लिसिंग फंक्शन किंवा जे-1, इकडे 7 मध्ये ए पण तेच, बी मध्ये फंक्शनल डिपेंडन्स, इंडिपेंडन्स आणि एरर ऑब्झर्वेशन इकडे तेच, आणि सी मध्ये इकडे लॅग्रांजियस मॅक्सिमम मिनिमा इथे पण तेच. कळतंय? अशा प्रकारे तुमचे प्रश्न येणार आहे. सो कुठल्या बीट मध्ये काय येणार आहे ते पण सांगतोय. क्वेश्चन नंबर 8-9 मॅट्रिक्सचा चॅप्टर बघा, इथे इन्फिनिट सोल्युशन, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, लिनियर डिपेंडन्स, इंडिपेंडन्स, लिनियर ट्रान्सफॉर्मेशन हे आले. क्वेश्चन 8 मध्ये या टाइप्स वरचे प्रश्न येतील. क्वेश्चन नंबर 9 मध्ये सॉल्व लिनियर इक्वेशन, फायनाइट इनफायनाइट प्रॉब्लेम, नंतर लिनियर डिपेंडन्स, इंडिपेंडन्स आणि ऍप्लिकेशन ऑफ सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन याच्यावर क्वेश्चन येणार. आणि युनिट नंबर 5 हा आयगन व्हॅल्यू, आयगन वेक्टर याच्यावरती बघा, ए मध्ये हा क्वेश्चन आणि बी मध्ये कॅमी हॅमिल्टन, इकडे ए मध्ये आयगन व्हॅल्यू, आयगन वेक्टर किंवा कॅली हॅमिल्टन आणि इकडे क्वाड्रॅटिक और कोलिनॉमियल फॉर्म किंवा डायगोनलायझेशन यावर प्रश्न येणार. सो या प्रकारे हा M1 चा पेपर पॅटर्न होता. मित्रांनो, हे जे बीट दिले मी, आता तुम्ही ठरवून घ्या कुठल्या बीट मध्ये काय येतं तुम्हाला माहिती. जर तुम्हाला कमी वेळेत अभ्यास करायचा असेल तर समजा हा क्वेश्चन करायचं तर हे टाइप सोडून द्या, हा क्वेश्चन करायचा तर हे टाइप सोडून द्या. या पद्धतीने अभ्यास करा आणि पेपर करा. बघा तुम्हाला खूप चांगले मार्क पडतील, आउट ऑफ मार्क पडतील. सो मित्रांनो, हा सगळा डिटेल व्हिडिओ लेक्चर कोर्स, म्हणजे सगळे टाइप शिकवलेला व्हिडिओ लेक्चर कोर्स विथ प्रॉपर नोट्स, ओके, आपल्या पर्पल हॅट ॲपवर अवेलेबल आहे. व्हिडिओ लेक्चरचा कोर्स मराठीमध्ये आपल्या पर्पल हॅट ॲपवर अवेलेबल आहे. सो तुम्हाला वेळ कमी आणि या विषयामध्ये आउट ऑफ मार्क घ्यायचे, सगळे टाइप शिकायचे असतील तर नक्की तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे त्यावरनं पर्पल हॅट ऍप्लिकेशन डाउनलोड करा, ज्यामध्ये इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 1 चा कोर्स आहे. त्यामध्ये सगळे टाइप आम्ही शिकवलेले आहे. ते व्हिडिओ लेक्चर बघा, मराठीत आहे, एकदम सोप्या पद्धतीने शिकवलं, विथ नोट्स आहे. तेवढंच करा, त्याच्याने तुम्हाला हा पूर्ण 70 मार्काचा पेपर कव्हर होईल आणि तुम्ही कॉलेजमध्ये टॉप करशाल. सो व्हिडिओ आवडला असेल नक्की आपल्या फ्रेंड्स पर्यंत शेअर करा. थँक्यू.